त्या घर सोडून जात आहेत याचा अर्थ काय? त्यांना नाही राहायचं इथे, त्यांनी ते क्लिअरली सांगितलंय. पण का? नाही म्हणजे इतक्या तडकाफडकी असा निर्णय घ्यायला काय झालंय त्यांना? आपल्या घरातलं कोणी काही बोललं का? मीरा, काय विचारतोय मी? त्या स्वतःच्या मर्जीने घर सोडून जात आहेत की आपल्या घरातलं कोणी बोललंय त्यांना? नाही, परवा प्रथमेश, विघ्नेश आणि तुझा नवरा रात्री 12:30 वाजता माझ्याशी बोलायला आले होते या विषयावर. काय? देशमानेबाईंनी हे घर सोडून जावं असं त्यांना वाटत होतं. अर्थात मी तो निर्णय प्रथमेशवरच सोपवला. तेव्हा प्रथमेशने असा निर्णय घेतला की त्यांनी घर सोडून जाऊ नये. मग हे असं अचानक काय झालंय? आबा ते सगळं सोडा. तुम्हालाही वाटतंय ना की त्यांनी असं घर सोडून जाऊ नये म्हणून? नाही, मला वाटण्या न वाटण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी जर स्वतःहून निर्णय घेतला असेल तर आपण काहीच बोलू शकणार नाही. हा, पण आपल्या घरातलं त्यांना कोणी बोललं असेल आणि जर त्या दुखावून जात असतील तर मात्र त्यांना थांबवलं पाहिजे. कारण कसं आहे ना की या घरातनं असं दुखावून कोणीच गेलेलं नाहीये आणि मला ते चालणार नाही. कारण या घराची ती रीत नाहीये. आपल्या घराची परंपरा आहे आलेल्या पाहुण्याला आनंद देण्याची, त्याला घराबाहेर काढण्याची नाही. हो ना आबा, मग तुम्ही चला ना माझ्यासोबत. नाही, पण मला आधी कळायला हवं की नेमकं काय झालंय, तर मी जाऊन बोलेन ना त्यांच्याशी. बरं आबा, असं समजा की त्या स्वतःहून घर सोडून नाही चालल्यात. आपल्या घरातलं कोणीतरी आहे ज्यांनी त्यांच्या मनात काहीतरी भरवलंय. खरं सांगू का आबा, त्या काहीही ऐकायच्या मनस्थितीत नाहीयेत. खूप चिडल्या आहेत त्या. त्यांना फक्त या घरातून जायचंय बस. अरे माझ्या कर्मा. नाही नाही, कसंही करून त्यांना मनवलं पाहिजे. त्यांच्या मनात काही उणत राहता कामा नये. आपल्याबद्दल कुठलेही गैरसमज व्हायला नकोत. त्यांना जाऊन सांगायलाच हवं, त्यांच्याशी बोलायलाच हवं असं मला वाटतंय. हो ना, मग चला ना माझ्यासोबत. ठीक आहे, चल. हो. हीच ती वेळ, हाच तो क्षण. दोघे एकमेकांच्या समोर येणार आहेत आणि मी त्यांना सांगून टाकणार आहे की मला तुमचं लग्न लावून द्यायचंय. आबा माझ्या सोबत आहेत, मला घाबरायचं काही कारण नाही. जे होणार आहे ते होऊ देत. बाप्पा, आज माझी कसोटी आहे, माझ्या विश्वासाची आणि माझ्या निर्णयाची.